एक महत्त्वाची बातमी, नागरी वस्ती लगतच्या वीटभट्टी धारकांना तहसीलदारांकडून आता नोटीस पाठवण्यात आली आहे। TV9 मराठीच्या बातमीनंतर हा इम्पॅक्ट सुद्धा पाहायला मिळतोय। परभणी शहरातल्या अलीनगर परिसरातील वीटभट्टीचा नागरिकांना त्रास होत होता, त्या संदर्भातली बातमी TV9 मराठीने दाखवली आणि आता तहसीलदारांनी ही नोटीस बजावली आहे। आणि आता बातमी जळगाव जिल्ह्यातून। धरण गावातील स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून पहारा दिला जातोय, तर खडा पहारा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या महिला उमेदवार देखील मैदानात उतरल्या। महिला उमेदवारांनी पहारा देणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी या ठिकाणी खिचडी बनवली आहे। स्ट्रॉंग रूमच्या पलीकडच्या इमारतीमध्ये महाविकास आघाडीच्या महिला उमेदवारांनी एकत्रित खिचडी शिजवली आणि या सगळ्यांना खाऊही घातली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी आज खिचडीचा बेत यांनी केलेला आहे। आपण आपल्या बंधूंना त्यांना थोडे स्वयंपाकाचं काही येतं, मग आपण आपले बंधू तिथं असं मुरमुरे वगैरे किंवा फरसाण वगैरे खाऊन टाइमपास थांबताय, तर आपण त्यांना काहीतरी आपल्या परीने जे करता येईल स्वयंपाक तो करून खाऊ घालू आणि त्यांना सहारा देण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी आम्ही इथे आलेलो आहे। पण आम्हाला निवडणूक आयोगावर भरोसा नाही, कारण हे सत्ताधारी आहेत, हे सत्तर प्रचंड दबावाखाली प्रशासन आता काम करतंय। आपला डब्बा म्हणजे इथं खिचडी वगैरे बनवून आणि आता बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील एक उच्च शिक्षित नवरा भारतात असून त्याची पत्नी मात्र बांगलादेशात अडकली आहे। आपली पत्नी हिंदू असून सुद्धा तिला बांगलादेशातून भारतात येण्यासाठी व्हिसा मिळालेला नाहीये, असं या पतीचं म्हणणं आहे। स्वतःच्या मुलाला श्वसनासंदर्भात आजार असून त्याची शस्त्रक्रिया भारतात करायची आहे आणि यासाठी वैद्यकीय व्हिसा मिळवण्यासाठी हा तरुण प्रयत्न करतोय। दरम्यान याबाबत त्यानं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची सुद्धा दोनदा भेट घेतली होती। मोहोळांनी मदतीचं आश्वासनही दिलं होतं, असंही त्यांचं म्हणणं आहे। एक महत्त्वाची बातमी, इंडिगो कंपनीने रद्द केलेल्या आणि विलंब झालेल्या विमानांच्या तिकिटाचा परतावा देण्याची आता प्रक्रिया सुरू झाली आहे। आतापर्यंत 610 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आल्याची माहिती आहे। शिवाय प्रवाशांच्या 3000हून अधिक बॅग्स देण्यात आल्याचं सुद्धा केंद्र सरकारनं सांगितलंय। इंडिगो कंपनीकडून रविवारी 1650 विमानं उड्डाण करण्यात आली होती आणि आता ही परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते। आपण पाहतोय इंडिगोच्या या विमान सेवेचा फटका हजारो प्रवाशांना बसला होता। त्याविरोधात त्यांनी संताप सुद्धा व्यक्त केला होता। तब्बल 6 ते 7 दिवसांपासून इंडिगोची ही सेवा विस्कळीत होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हळूहळू इंडिगोची ही विमान सेवा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे। इंडिगोकडून विमानांच्या तिकिटाचा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं या ठिकाणी कळत आहे। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। इंडिगो गोंधळाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आता गेलंय। इंडिगोच्या गोंधळाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झाल्याचं याचिकेमध्ये नमूद करण्यात आलंय। आणि आता जाऊयात पालघरमध्ये। पालघरमध्ये कासा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला जातोय। महिलेच्या आरोपानंतर आता पोलिसांकडून गुन्हाही दाखल करण्यात आलाय। महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं। दरम्यान हवालदार बोगाडेवर डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवाय कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची सुद्धा बदली करण्यात आली आहे। आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्यामुळे विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। तर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांविनाच हे अधिवेशन होत आहे, तर विरोधी पक्षनेतेपदावरून विरोधकांनी सरकारला सवालही विचारले। शिवाय दुसरीकडे संख्याबळावरून महायुती सरकारनं विरोधकांना मात्र डिवचलंय। पार्थ पवार प्रकरणात अजित पवारांना विरोधक टार्गेट करण्याची शक्यता आहे। यासह शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सुद्धा सत्ताधाऱ्यांना विरोधक घेरण्याची शक्यता आहे। यासह अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना पुरेशी मदत न मिळाल्याचा विरोधकांचा आरोप आहे। यासोबतच विरोधकांना निधी मिळत नसल्याचाही आरोप आहे। तर नाशिकमधल्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा सुद्धा सभागृहात गाजण्याची शक्यता आहे आणि राज्यात महिला अत्याचाराचा मुद्दा विरोधक लावून धरण्याचीही शक्यता आहे। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेता नाही आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामधली 1936 साली स्थापन झालेल्या विधिमंडळापासूनची आज तागायत ही पहिला असा प्रसंग निर्माण झालाय। याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे। विरोधी पक्ष निवड व्हावी यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे, तथापि तो प्रलंबित आहे आणि तो योग्य वेळी